नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण 24 जानेवारी आणि 25 जानेवारीचा महाराष्ट्राचा तसेच इतर भागाचा हवामान अंदाज पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, बंगालच्या खाडीतील वाऱ्याची चक्राकार स्थिती आणि चीनकडील थंड वाऱ्याच्या प्रभावाचा एकूण परिणाम म्हणून महाराष्ट्रातील पूर्व विभागातील काही भाग, तेलंगणाचा उत्तरेकडील भाग, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा भाग तसेच पश्चिम बंगालमधील काही भागात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, दिनांक 24 जानेवारी रोजी पूर्व भारतातील रामागुंडम, अहेरी, बिजापूर, भामरागड, बारसूर, कनकर, कोंडगाव, जगदलपूर, तितलागड, फुलबारी, भजननगर, बालागाव, पुरी, भुवनेश्वर, कामाख्यानगर, खारगापूर, बालसोर आणि कोलकाता या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, दिनांक 25 जानेवारीला सुद्धा चेन्नई, पॉंडिचेरी, नेलोरे, विजयवाडा, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे। मित्रांनो, दिनांक 25 जानेवारीला एक मजबूत WD येणार आहे। या WDमुळे जम्मू काश्मीरला मोठ्या प्रमाणात बर्फबारी होणार आहे, तसेच पर्वतीय भागातसुद्धा मध्यम स्वरूपात बर्फबारी होणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्याच विभागात दिनांक 24 जानेवारी आणि 25 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता नाही, परंतु उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात थंडीचे प्रमाणात थोडी वाढ होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओ शेअर करा। नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।